थोडेसे कमकुवत असतात आणि येणारे फलंदाज अतिशय चांगल्या पद्धतीचे दर्जाचे असतात. आता मात्र बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होतोय, चेंडू मिस होतोय फलंदाज दरम्यान. एसटी रक्षक बाद करतोय फलंदाजाला. खरोखरच समजून आला नसावा, परंतु जर रणधुमाळी मैदानामध्ये आपण जर उपस्थित असतो तर शिवाजी महाराज मावला नेहमी सांगायचे आपल्याला 2 डोले आहेत परंतु आपल्याला 4 डोल्यांनी पाहायचं आहे. म्हणून तर आपण पाहिलं की कित्येक योद्धे असे 5-5 हजार सैनिकांशी लढत होते. तलवार जशी समोर चालते तशीच मागे चालायची. तसंच आपण जर मैदानामध्ये आहोत तर आपण सुद्धा चारी बाजूला लक्ष ठेवायला हवंय, चेंडू कुठं आहे कुठं नाही. दक्षता हा सर्वात मोठा गुण आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे. परिणाम स्वरूप फलंदाज बाद होते 0 या धावसंख्येवरती. भरत येतोय डावेस टेकून टाकण्यासाठी. आता मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होत आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकतोय. यॉर्कर वाईट थोडासा होता परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडूचा भाप घेण्यासाठी चुकी होते. दरम्यान निर्धाव होतोय चेंडू. बॅक टू बॅक सेकंड चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका खेळलेला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून आरपार सीमा पार पंचांचा इशारा आहे. चौकार. चांगली सुरुवात केलेली आहे. खरोखर जबरदस्त धून पेशकश करतोय या डीजे लावण्य. हा आजचा दिवस जर बघितला तर शनिवारचा दिवस आहे आणि सोन्याचा दिवस बोलला म्हणजे एकविरा आईची पालखी सोहळा आहे आणि वेरे गावामध्ये एक जत्रा या देवीची भरलेली आहे मित्रांनो. आणि बुधवारी थेट 5 दिवसामध्ये केवनी देवीची यात्रा भरणार आहे. नक्कीच आपण पाहतोय की सृष्टीकर्ता ते ग्रामदेवतापर्यंत सर्वांसाठी हा महिना जो आहे तो शुभ आहे. आपण पाहतोय की याच महिन्यामध्ये जी आपली स्वतंत्र चळवळ होती त्या चळवळीमध्ये गांधीजींना एक तारखेला म्हणजेच हिंदू धर्माप्रमाणे चैत्र महिन्यामध्ये 1 तारखेला त्यांना अटक झाली होती 6 दिवसासाठी आणि तिथून जे रणधुमाळी पेटलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. खरोखरच या महिन्याचं खूप महत्व आहे. आणि दरम्यान मोठा फटका लॉंग ऑफच्या वरतून जातोय. आरपार सीमावर पंचांचा इशारा होतो. हलटा डुलटा षटकार. धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 10. खरोखर जबरदस्त आता कामगिरी करतोय श्याम. आपण पहिले 2 चेंडूचा विचार केला तर 2 चेंडू डॉट गेले होते आणि त्यानंतर 2 चेंडू मध्ये तब्बल 10 धावा काढतोय श्याम. एक जबरदस्त शरीरदृष्टी असलेला हा फलंदाज चांगली कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा सज्ज होतोय गोलंदाज भरत. नक्कीच चांगल्या पद्धतीचे फटकेबाजी आता पाहायला मिळते आपल्याला. बॅक टू बॅक 2 मोठे फटके आणि माणूस म्हटलं जातं की आदराने सुधारतोय. तर पाहायचं आहे की गोलंदाज कसं कमबॅक करतोय. कारण 2 मोठे आदरे तर दिलेत आहेत चौकार आणि षटकारच्या रूपाने. धावसंख्येला आकार आहे तो म्हणजे 10. पहिला षटक मार्गस्थ आहे. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होते. काय बोलायचं खरोखर आमच्या स्कोरवर होता चाबूक शॉट मारल्यासारखं झालंय आणि धावसंख्या 1 ने वाढते ती म्हणजे 11. खरोखरच या महिन्याचं महत्व खूप खूप मोठं आहे आपल्यासाठी.
कारण जेव्हा जेव्हा धर्मावरती ग्लानी येते ना, असं एक दिवस उजाडतो आणि त्या उजाडाला दिवसाला सुरुवात होते. आपण जर पाहिलं शंकराच्या काळामध्ये त्यावेळेस मानवसृष्टी अशी कमकुवत होती. तर त्याने शुक्ल म्हणून एक राजाचा मुलगा होता. त्यांनी पण केला की मी या सृष्टीला सुधारण्याचं काम करेन. तेव्हा शंकराची आराधना केली. शंकराने सांगितलं की तू सुधरू शकत नाही. तर त्यांनी 5,000 लोकांना सुधारण्याचं काम या 1 तारखेपासून केलं. आणि दरम्यान फायनलच्या दिशेने चेंडू जातो. अतिशय प्रेक्षणीय फटका पाहायला मिळाला. 1 धाव पूर्ण होते. दबाव टाकलेला आहे क्षेत्ररक्षणावरती आणि दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण. बरोबरच आपण पाहतोय की पहिली धाव जी आहे ना, ती जर जोराने घेतली तर दुसरी धाव सहजरित्या पूर्ण करता येते. आणि तेच पाहायला मिळतं या 40+ क्रिकेटमध्ये. खरोखर ते नमूद करावं असं मला 10 धावेला वाटतंय. कारण ज्याच्यासाठी हा खेळ चालू केला त्याचं सार्थक म्हणून ही रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते ती म्हणजे 13 एका षटकाच्या समाप्तीनंतर. अतिशय उन्हाचा तडाखा आहे. खरोखरच उन्हाचा तडाखा जो आहे दरवर्षीप्रमाणे असतोच, परंतु आपण आताच पदार्पण केलं थंडीच्या महिन्यातून उन्हाच्या महिन्यामध्ये, म्हणून आपल्याला थोडस त्याची झुलक जाणवते. याच्यापेक्षा कडक ऊन मे महिन्यामध्ये असतो, तरी सुद्धा आज जी परिस्थिती आहे त्याच परिस्थिती आपण असतो, कारण आपल्याला ती सवय झालेली असते. तर पाहूया पाटील, आपण काय म्हणू शकता? खरोखर जबरदस्त असं ही हेल्थ अँड हेल्थ ची स्पर्धा चालू आहे. 40+ ची स्पर्धा चालू आहे. खरोखरच मान द्यायला दाद द्यायला लागेल कारण ह्या सर्व खेळाडूंना, कारण वयाच्या 40व्या वर्षी हा खेळ खेळणं म्हणजे खूपच अवघड असतं. म्हणून सांगतात की जुन्याचे चाऊल पॉलिश होताना दिसतायत. एक सुधाकर वरती तळपतोय आणि दुसरा सुधाकर आपल्या गोलंदाजीवरती येतोय. अगली वेगळी शैली, डोक्याला रुमाल बांधून. उंच पुऱ्याचा कमी उंचीचा गोलंदाज, डावखुरा गोलंदाज. दरम्यान बॅटवरती चेंडू घेतलेला आहे. मेडुगेच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण केलेली आहे. थोडासा दबाव सुद्धा टाकलेला आहे. चेंडू जोपर्यंत कलेक्ट होतोय सहजरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत. डायरेक्ट हिट जरूर झाला होता, परंतु हरणांच्या पावलाने 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 15. खरोखरच चांगल्या पद्धतीने आपल्याला आयोजन पाहायला मिळतं. आणि या आयोजनावरती ज्याचं कटाक्ष नजर ते म्हणजे सन्मान्य प्रदीप पाटील, उपसरपंच ग्रामपंचायत राहणार, उपतालुका प्रमुख शिवसेना भिवंडी. खरोखरच मोठी जिम्मेदारी आहे गावाची सुद्धा आणि आपल्या तालुक्याची सुद्धा जिम्मेदारी ज्यांच्या खांद्यावरती अशा व्यक्तीने राबवलेली ही स्पर्धा आपण पाहतोय मित्रांनो. आता मात्र मिडविकेटच्या रिझन मध्ये चेंडू जातोय. 1 धाव पूर्ण होत आहे. सहजरित्या चेंडूला कलेक्ट करतोय. चेंडूचा वेगच भरपूर होता की फलंदाजांना फक्त आणि फक्त 1 धावेचा अवसर होता आणि 1 धावेने धावसंख्या वाढते ती म्हणजे 16. खरोखरच 16 या धावसंख्येवरून आठवतं की ज्याने स्वराज्याची स्थापनेचा निर्धार केला असा माझा शिवाजी राजा, त्यांच्याच या प्रयत्नाने आपण इथे क्रिकेट खेळतो, क्रिकेट पाहतो, क्रिकेट बोलतो आणि क्रिकेट लिहितो. खरोखरच ही त्यांचीच पुण्याई आहे. कारण आपण पाहतोय की मोगल साम्राज्यावरती जो घणघणीत प्रहार केला तो म्हणजे माझा शिवाजी राजा. दरम्यान पुढचा चेंडू लोकांच्या दिशेमध्ये जातोय. चेंडू डबल बाउंड मध्ये पकडण्याचा प्रयत्न होतोय. कॅच वरती जाऊ की टप्प्यावरती राहू, दरम्यान चेंडू आपलं काम करतोय. नक्कीच दरम्यान दोन माइंड मध्ये पकडण्याच्या नादामध्ये चेंडू सरळ चौकार. आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडल्यानंतर उचली घेतो. बॅट नजरेच्या समोर, दरम्यान चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही, निर्धाव राहतो चेंडू. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे 20. आणि आता मात्र फुलटॉस चेंडू मिडविकेटच्या रिझन मध्ये जातोय. 1 बाउन्सच्या स्वरूपात आर पार सीमापार पंचांचा इशारा, ते चौकार.
धावसंख्या झाली 24. पुन्हा एकदा स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय कारण फुटवर्क आपल्याला तसं पाहायला मिळालं नाही. शरीराच्या लांबून फटका मारण्याचा प्रयत्न, निर्धार होतोय चेंडू. धावसंख्या स्थिर राहते, धावसंख्या येते म्हणजे 24. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. एक फलंदाज बाद करण्यामध्ये यशस्वी, तो पण रनआउटच्या स्वरूपामध्ये पहिल्याच चेंडूवरती. त्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीची पार्टनरशिप पाहायला मिळाली. आपण सकाळपासून म्हणतोय की मोठं आव्हान जर उभं करायचं असेल तर पार्टनरशिप होण्याची गरज आहे आणि तीच कुठेतरी आता होताना आपण पाहतोय पाटील. नाही, खरोखर जबरदस्त अशी कामगिरी केली आतापर्यंत दिलीप आणि श्यामने. एक सुंदर अशी फलंदाजी, तंत्रशुद्ध अशी फलंदाजी आपण त्याला म्हणतो, की ज्या फलंदाजीचा काहीतरी गुणधर्म असेल आणि सोचून विचार करून जर फलंदाजी करत असाल तर खरोखरच एक योगदान मिळते, चालना मिळते. त्याच प्रकारे ही फलंदाजी होताना दिसते आणि चांगली भागीदारी सुद्धा होताना दिसते दिलीप आणि श्याम याच्यामध्ये. नक्कीच 20 या धावके संख्येवरून आपण जर बोलू शकतो की माणसाचं जे तारुण्य आहे ते 20 वर्षांत झलकतंय आणि तीच झलकणारी धावसंख्या आपण पाहतो 20. खरोखर मी तर म्हणेच, खरोखर यावर मला एक शेर आठवलेला आहे. कोण कहता है कि अब में जोश नहीं है, कौन कहता है कि अब में अब होश नहीं है. दोस्तों 40 की उम्र ही हुई है, बूढ़े अब तक हुए नहीं है. नक्कीच माणसाचं शरीर म्हातारा होतं परंतु माणसाचा जज्बा आणि मन, हिम्मत ही जवानच असते आणि तीच कुठेतरी सादर करत असताना हे 40 प्लसचे खेळाडू खरोखर बघताना खूप आनंद होतोय. रेग्युलर क्रिकेटमध्ये कॉमेंट्री करत असताना या गोष्टीचा एक अधिक फायदा हा होतो की मी 40 प्लसच्या क्रिकेटची कॉमेंट्री करतो, कारण इथे मानाचे सन्मानाचे लोक असतात, माणसं असतात, त्यांना खूप अनुभव असतात, यांच्याकडून खूप काही शिकायला मिळतं. बरोबर म्हणाले तुम्ही. अनुभव जो आहे तो आपली किल्ली आहे, खरोखर त्याच अनुभवाने आपण थोडेसे पुढे जातो आणि आपल्याला बरंच काही शिकायला मिळतंय. नक्कीच आपण पाहतोय की आज पोट भरायच्या भाकरीच्या नादामध्ये आज आपण मुलाला ज्या वयामध्ये त्याचं खेळाचं बागडाचं वय असतं त्या मुलाला आपण 3 वर्षापासून बाबा उठ रे जा क्लासला, बाबा उठ रे जा अमुक, बाबा उठ रे जा तमुक, अशा तऱ्हेने त्याचं बालपण आपण तिथे कोमेजून टाकतो आणि 100 वर्षाचा माणूस जगणारा आज 60 वर्ष गाठलं त्याचा जोमाने सत्कार होतो, कारण त्याला आपणच आहोत. माणसाचं बालपण आहे ते बालपण त्याला मिरू द्या, खेळू द्या. बालपणाचं म्हातारपण आहे तर त्याला बागडू द्या, खेळू द्या. आणि परिस्थिती तीच केलेली या माध्यमातून असोसिएशनच्या की माणूस हा म्हातारपणाच्या उंबरट्यावर आहे, कारण 3 अवस्था असतात, बालपण, थोरपण आणि म्हातारपण. तर 20 वर्षापर्यंत माणूस बालक असतो, त्यानंतर 20 वर्षानंतर तरुण होतो, त्यानंतर 40 वर्षानंतर उतार वयामध्ये येतो आणि त्यावेळेस एन्जॉय करण्याची वेळ असते आणि ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. स्कोर आहे तो म्हणजे 24. खरोखर एक जबरदस्त कामगिरी केली आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी. भरत पहिला गोलंदाजीसाठी आला होता, 13 धावा कुठल्या, त्यानंतर सुधाकर यांनी 11 धावा दिल्या आहेत. म्हणजे 2 षटकाच्या मोबदल्यात 24 धावा इथं जमा झाल्यात आणि तानाजी हा पहिला चेंडूवर बाद रनआउट झाला होता. चांगली कामगिरी करत आहेत दोन्ही फलंदाज दिलीप आणि श्याम. संजय, महाभारतामध्ये आपण संजय पाहतोय आणि आता मात्र इथे क्रिकेटच्या मैदानामध्ये संजय पाहतोय. गोलंदाजीच्या मार्फत 1 धाव पूर्ण केलेले आवण्यात खूप चपलाई होती परंतु चेंडू हातामध्ये काय आला नाही. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या. या 2 धावेनेच धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होते ती म्हणजे 26. खरोखरच जीवन हे जबरदस्त आहे, त्याला जबरदस्तीने जगू नका पाटील. जीवन हे जबरदस्त आहे, त्याला जबरदस्तीने जगू नका, तर जबरदस्तपणे जगा, कारण केली तर मौज आहे, नाहीतर समस्या रोज आहेत. आणि या समस्यांना विसरण्यासाठी राबवलेली स्पर्धा आपण हॅलो हॅलो आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळलेला आहे. मिडविकेटच्या रिझन मध्ये जातोय क्षेत्ररक्षक, पुन्हा एकदा डबल वाईड मध्ये, परंतु चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. खरोखर वाखाण्याजोग्य क्षेत्ररक्षक. 2 धावा आपल्या संघासाठी वाचवल्यात. 2 धावा पूर्ण केल्या. खरोखरच कॅच घेऊ की टप्पा घेऊ, परंतु सरस ठेवला क्षेत्ररक्षक आणि 2 धावा पूर्ण केल्या. धावा वाढून झाल्या त्या म्हणजे 28. आता मात्र चांगल्या पद्धतीचा स्कोर सजलेला आहे, नटलेला आहे. जरी चौके छक्के कमी पाहायला मिळाले असले तरी पण धावसंख्या चांगली आहे. आता मात्र
ऑफच्या दिशेने चेंडू येतोय, कलेक्ट चांगल्या पद्धतीने होतो, थ्रो सुद्धा चांगल्या पद्धतीचे होते, परंतु रनिंग बिटवीन विकेट त्याहून अधिक होते आणि कलेक्शन थोडस चुकतंय आणि धावसंख्या 2 वाढून होते ती म्हणजे 30. नाही, खरोखर श्यामचा जर आपण शरीरशक्तीचा विचार केला तर एक धष्टपुष्ट शरीर आहे आणि तो दुसऱ्या इंचा हा फलंदाज पोचला होता तरी सुद्धा तो एक फलंदाज होता त्या आपल्याच क्रीज मध्ये उभा होता. नक्कीच याच नाव क्रिकेट आहे, कारण एकामेकाला सहाय्य करूनच हा नियोजलेला श्रीकृष्णाने खेळ आहे. कमजोराला जर साथ द्यायची असेल तर कशा प्रकारे आपण पाहू शकता रनिंग बिटवीन द विकेट. आणि आता मात्र जोरदार हिट करण्याचा प्रयत्न होत आहे, पुढे निघून मारण्याचा प्रयत्न होत आहे. मला तरी वाटतं आपल्या विकेट टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत असं वाटतंय. पण आपण जर बघितले तर कामगिरी खूप चांगली आहे त्यांची. एक चौकाने षटकार सुद्धा मारलेले आहेत, दुहेरी धावा 3 वेळा पळून काढल्या आहेत, एकेरी धाव काढलेले 1 वेळ पळून. अशा तऱ्हेने 18 धावा जमवल्या आहेत धावफलकावरती. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा चालतो, थर्डमॅनच्या रिझल्ट मध्ये जातोय, चेंडू फसवेगिरी करतोय, क्षेत्ररक्षण बीट होत आहे, दरम्यान चेंडूला पकडतोय, तोपर्यंत 3 धावा पूर्ण केल्या. भला मोठं शरीर, खलीच्या माध्यमात असलेलं शरीर, अशा शरीराला घेऊन धावायचं बोललं म्हणजे त्या धावणाऱ्यालाच माहित असेल की त्याची परिस्थिती काय असेल. जरी फलंदाजीच्या या डगआउट मध्ये धाव धाव पल पल होत असेल, परंतु ते धावताना पलताना काय परिस्थिती त्यांची होत असेल ती त्याची त्यानंच माहिती. श्याम आतापर्यंत 21 धावांवरती खेळतोय. खरोखरच वाखाणण्याजोगे जोगे फलंदाजी म्हणावं लागेल. ताप्त होऊ नये, एनर्जी सांभाळून खेळ करायचा आहे, त्याच्याहून डबल टिबलने धावसंख्या धावून पळून काढायचे आहेत. अशाने एनर्जी खूप वाया जाते, खर्च होते. परंतु या गोष्टीला न जुमानता माझ्या संघासाठी माझं काम किती महत्वाचं आहे ना हे दाखवून देण्याचं काम श्यामे करत आहेत. आणि आता मात्र डावकुरा फलंदाज दिलीप, एक धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा आगाज होते आणि त्या एंडला तर नक्की धाव पूर्ण होईल, कारण घोड्याच्या पावलाने धाव घेतात दिलीप. धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 35. खरोखरच पाटील, आपण जर बॉलिंगच्या हिशोबाचा विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये 13 धावा दिल्या होत्या आणि एक फलंदाज रनाच्या स्वरूपामध्ये बाद केला होता. त्यानंतर सुधाकर यांनी चांगलीशी गोलंदाजी करत 2 फटके खाले होते चौकाराच्या स्वरूपाने आणि 11 धावा जमवल्या दिल्या होत्या. त्यानंतर संजय मात्र चांगल्या पद्धतीची गोलंदाजी करत होता, क्षेत्ररक्षणाची कमी साथ लावली आणि एकेरी दुहेरी धावा एक्स्ट्रा देऊन 11 धावा दिल्या. अशा तऱ्हेने धावसंख्या जमली ती म्हणजे 35. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आहे. पाटील, आपण काय बोलू शकता या षटकापासून? खरोखरच जबरदस्त अशी कामगिरी करते आहेत श्यामवर आपण नजर टाकली तर थकान सी महसूस उनपे चेहरे पर हमें दिख रही है. खरोखरच थकलेले आहेत तरी सुद्धा जोश कायम ठेवलेला पाहतोय. दरम्यान स्पीडला टाकलेला चेंडू बॅट वरती येतोय, मिड विकेटच्या रिझल्ट मध्ये चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावाचा आगाज होतोय आणि आता मात्र हातपाय सोडून दिलेले आहेत आणि फलंदाज बाद झालेला. चेहऱ्यावरतीच बघा त्यांच्या हास्य आहे, मी आउट झालो तरी काय झालं, त्याला एन्जॉय क्रिकेट म्हणतात आणि स्वतःच पोट वरती केला होता की बाबा मी आउट. नक्कीच टाळ्यांचा आवाज येतो, कारण कामगिरी तेवढी भरगच्च आहे, शरीर जरी भरगच्च असला तरी त्याच पद्धतीने कामगिरी सुद्धा भरून केलेली आहे. आपल्या संघासाठी तब्बल 24 धावा टोलून काढल्या 12 चेंडू मध्ये, त्याच्यामध्ये 1 चौकार आणि षटकार ना, बाकीच्या ज्या धावा होत्या त्या सर्व पळून काढल्या. एवढं मोठं शरीर एवढ्या मोठ्या उन्हामध्ये घेऊन खरोखरच त्यांचा सन्मान केला जातो त्यांच्या डगआउट मध्ये. धावसंख्या आहे ती म्हणजे 38. शैलेंदर आता मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय, 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, दबाव जर टाकलेला आहे, पैकी थोडीशी स्लो होते, दरम्यान 2 धाव पूर्ण होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 40.
यानंतर आता ज्या येणाऱ्या धावा आहेत त्या डेंजर झोनच्या धावा असतील, कारण काही चेंडू शेष आहेत आणि या चेंडू मध्ये कमी कमी 10 ते 12 धावा जर आल्या तर एक फाईट स्कोर म्हणजेच 70% विजयाचं लक्ष असेल. आणि आता मात्र बॅटची कडा घेऊन विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय चेंडू, फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगल्या पद्धतीचं फटकेबाजी करण्याचा मनसुबा होता. खरोखरच स्कोरर पण आमचे या गरमीने व्याकुळ झालेले आहेत. थंडा कुठे गेला, निंबू सरबतवाला कुठे गेला या आशेने 4 ओव्हर बघत आहेत. काकडीवाला कुठे गेला, परंतु कोणी त्यांच्या नजरेला सापडत नाही. असू द्या, जी जिम्मेदारी टाकली आहे ती जिम्मेदारी पूर्ण करणार हा निर्धार केलेला आहे त्यांनी. नक्कीच ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय, स्कोरिंग पण करतायत आणि कॉमेंट्री पण करतायत. खरोखर सलाम असेल त्यांच्या व्यक्तिमत्वाला. तसेच स्वयं पथक सुद्धा ग्राउंडवरती फिरतोय, कुठे बॉम्ब आहे का की नाही हे शोधण्यासाठी. बाउंड्री लाईनच्या ताब्यावरती पुन्हा एकदा सरसावून मारण्याचा प्रयत्न होते. एक धाव पूर्ण होते. पंचांचा हात समांतर होत आहे, तर वाईट धाव मिळते. एका धावेने धावफलक सजतंय, ते म्हणजे 42. पडल्यानंतर ऑफची जी एसटी ती सोडून बाहेर चेंडू जातोय. परिणामस्वरूप पंचांचा इशारा तो वाईट अवंतर धावसंख्या मिळते. खरोखर मित्रांनो, हा 1600-1700 शतकामध्ये हा फक्त पैशांसाठी आणि मोठ्या लोकांसाठी खेळला जात होता. या विश्वामध्ये खेळ त्याच्यामध्ये असेच खूप वादविवाद व्हायचे, म्हणून नियम लागू करण्यात आले. डिसिप्लिन इज द बेस्ट जज म्हणून. आणि त्याच्यातला हा एक नियम, एस्टनच्या आतून बाहेरचा जाणार चेंडू असेल तो अवांतर दिला जातो. आणि दरम्यान अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू टॅप केलेला आहे, ऑफसाईडच्या दिशेने येतो. एक धाव पूर्ण केलेला आहे, क्षेत्ररक्षण फंबल होते. दुसरी धाव पूर्ण झालेला आहे, परंतु तिसऱ्या धावाचा सुद्धा प्रयत्न पाहायला मिळतोय. दरम्यान 2 धाव पूर्ण होत आहेत आणि धावसंख्या वाढून होते ती म्हणजे 44. ग्राउंड मध्ये फलंदाज धावतायत आणि डगआउट मध्ये सुद्धा आवाज येत आहे, धावा धावा. ऊन खूप पडलेला आहे, एनर्जी लॉस होते. उर्वरित चेंडू मध्ये काय होते, काय बिघडते पाहायचं आहे आपल्याला. आणि आता मात्र मोठा फटका मिडविकेटच्या रिझल्ट मध्ये पाहायचं काय होतं. 2 क्षेत्ररक्षक धाव जमा होतात, एकी क्षेत्ररक्षकाला चेंडू हाताला लागत नाही. दरम्यान 2 धाव पूर्ण होत आहेत आणि 3 धावा पळून काढल्या आहेत. सलाम असेल या रनिंग बिटवीन द विकेट या 40+ सामन्यामध्ये. खरोखरच या 3 धावेने धावसंख्येला आकार मिळतो. धावसंख्या होते ती म्हणजे 47, लॉस ऑफ 3 विकेट. 48 धावांचं आव्हान आहे येणाऱ्या फलंदाजीसाठी. खरोखरच आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं काम आपण पाहिलं तर श्याम यांनी केलं. 12 चेंडूमध्ये तब्बल 24 धावा टोलून 1 चौकार आणि 1 षटकार खेचून काढला आणि त्यांना साथ दिली ती म्हणजे दिलीप यांनी. खरोखर चांगल्या पद्धतीची साथ दिली. 25 रनांची त्यांची दोघांची पार्टनरशिप होती, त्याच्यामध्ये 2 चौके काढून 2 चौके मारून 12 धावा जमवल्या. त्यानंतर शैलेंद्र यांनी फक्त 2 धावा जमवल्या आणि विजय यांनी 2 धावा जमवल्या. कुठल्याही प्रकारची उन्हाची तमाना बाळगता अतिशय चोखपणे पंचगिरी पार पडतात दोन्ही आमचे पंच. खरोखर त्यांना सुद्धा सलाम करावा लागेल. म्हात्रे सर आणि घरत सर, खरोखरच त्यांचं सुद्धा वय 50च्या आसपास, 40-50च्या मध्ये, आणि अशा ह्या मध्ये सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने उन्हाची तमाना बाळगता पंचगिरी करतात. कुठल्या प्रकारची चूक न करता कुठलाही
फलंदाज किंवा गोलंदाज क्षेत्ररक्षक त्यांच्याकडे बोट दाखवत नाही. खरोखरच त्यांना सुद्धा एक धन्यवाद द्यावा लागेल आणि सलाम करावा असं वाटतंय. खरोखरच नाणेफेक जिंकून आपण पाहिलं की 47 धावा जाऊन 48 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे. तर हे 48 धावांचं टार्गेट कशा प्रकारे पार करतील हे आपल्याला पाहण्यासारखं आहे. क्षेत्ररक्षण तर सजलेलं आहे. जय हनुमान गोवे वर्सेस जय हनुमान सरवली दोन्ही एकाच भगवंताच्या नावाने खेळ खेळतायत, परंतु ज्याची कामगिरी सरस तो मैदानामध्ये सरस ठरू शकतो. कारण श्रद्धा सर्वात मोठी गोष्ट आहे. श्रद्धेमध्ये इनकिंचित पण फरक होता कामा नये. खेळपट्टीचा ताबा घेण्यासाठी दोन्ही पंच रवाना झालेले आहेत. त्याच्या पाठोपाठ दोन्ही फलंदाज सुद्धा सरवलीकडून रवाना झालेले आहेत. फिल्डिंग सुद्धा सजलेली आहे. आपण पाहतोय फिल्डिंग प्लेस जर बघायला गेलं तर वाईड स्कोर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप कव्हर आपण पाहतोय. डीप कव्हर पॉइंट आपण एक पाहतोय आणि थर्ड मॅन आणि फाईन लेग अशा पद्धतीचं सजवलेलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. कुठल्या प्रकारचा आपल्याला गॅप पाहायला मिळत नाही, परंतु जर शॉट सिलेक्शन जर योग्य असेल तर किती मोठं फलंदाज क्षेत्ररक्षणामध्ये योगदान देणारे फलंदाज क्षेत्ररक्षण असतील तरी सुद्धा बाउंड्री खेचण्यामध्ये यश मिळतो फलंदाजाला. तर आपण पाहतोय की ज्या पद्धतीने जोंटेरोज सांगतो की तुम्ही फलंदाजी प्रॅक्टिस कमी केली तरी चालेल, गोलंदाजी प्रॅक्टिस कमी केली तरी चालेल, परंतु कॅचिंगची जी प्रॅक्टिस आहे ना ती भरपूर केली पाहिजे. कधी आपल्या छातीवर 10 चेंडू घेतले पाहिजे, कधी उजव्या हातावर, कधी डाव्या हातावर, मागे पुढे अशा पद्धतीची प्रॅक्टिस तुम्ही जरूर केली पाहिजे. दरम्यान पुढचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू सरळ निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पायांची हालचाल आपल्याला पाहायला मिळाली. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, परिणाम स्वरूपात निर्धावर होता चेंडू. पहिलाच चेंडू गोलंदाजीच्या मार्फत टाकलेला निर्धाव, चांगली कामगिरी पाहायला मिळाली. दुसरा चेंडू आता मात्र बॅटवरती घेतलेला आहे. लॉंगॉनच्या रिझन मध्ये चेंडू जातोय आणि अतिशय धावून घेतलेला झेल गौरव करावासा वाटतो आणि कौतुक करावासा वाटतो त्या क्षेत्ररक्षकाचा.
दिलीप खरोखरच वाखाणण्याजोग्य कामगिरी. आपण बघितलं वायडीस मिड विकेटचा जो खेळाडू होता जास्त डीप मध्ये होता, परिणाम स्वरूप हवेच्या जोरावरती चेंडू हवेमध्ये थांबला आणि धावून झेल पकडलं दिलीप यांनी. खरोखरच चांगली कामगिरी केली. उल्हास चांगल्या पद्धतीचे गोलंदाज हाताळतोय. फलंदाज न्यू मॅन इज नरेश. आणि आता मात्र पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये सॉरी ऑफच्या दिशेने येतोय श्याम. चेंडू खाली कुठल्या प्रकारे चूक करत नाही. कुठल्याही रिझन मध्ये ठेवा, माझं मी 100% देणार हे दाखवून देत असताना ऑलराऊंडच्या भूमिकेमध्ये श्याम. खरोखरच फलंदाजी करत असताना आपण पाहिलं की 24 धावा कुठून काढल्या होत्या आणि आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये आली बारजी, तर तिथे सुद्धा एक चांगलं झेल टिपलं. अर्थात चेंडू खूप हवेत होता खूप वेळ. खरोखर मनोज ठाकरे असं म्हणताय का, असं म्हणता येईल त्या क्षेत्ररक्षक सर्व गुण संपन्न श्याम. नक्कीच भरपूर शब्द आहेत त्याला. अष्टपैलू, हरपन मौला, ऑलराऊंडर, सर्व गुण संपन्न, जेवढे शब्द वापरू तेवढे कमीच आहेत त्या खेळाडूसाठी. नवीन फलंदाज रवी. हॅट्रिक चेंडू आहे, टाळ्यांचा आवाज सुद्धा येतोय आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये आहे, त्याखाली श्याम आहे. आता मात्र कुठल्या प्रकारची पुन्हा एकदा चुकी करीत नाही आणि पहिली वेळ हॅट्रिक या स्पर्धेत साजरी करतोय गोलंदाज उल्हास. खरोखरच चांगल्या पद्धतीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळते श्याम यांच्याकडून. ज्या पद्धतीने आपण नेहमीच म्हणत असतो की कीर्तना 7 टाल चिपल्यांची, गोलंदाजाला 7 क्षेत्ररक्षकांची, तशीच काहीतरी त्याला 7 लाभली आणि पहिली वहिली हॅट्रिक आपल्या नावी करून ठेवली विकेटची. उल्हास यांनी पुन्हा एकदा वळतोय, पंचांच्या उजव्या हातून टाकण्यासाठी सज्ज होत आहे. मला तरी वाटतं आतापर्यंत समाप्त ना, पण तो षटक समाप्त झाले का? ओके ओके. आणि एक नवीन रेकॉर्ड आपल्याला प्रस्थापित करताना मिळतोय आजच्या या सीझन मधील. मिडन हॅट्रिक पाहायला मिळाली, हा सर्वात मोठा रेकॉर्ड आहे आणि त्यांचा स्वागत सुद्धा त्याच पद्धतीने होतंय. मनोबल तर खूप वाढलंच असेल. एकही रन न देता 3 विकेट बाद केले. खरोखरच या सीझनतील मला वाटतं हा रेकॉर्ड आहे आणि हा रेकॉर्ड तुटण्यासाठी मला वाटतं सीझन पूर्ण करावे लागेल. तरी सुद्धा रेकॉर्ड तुटतं की नाही तुटतं ही शंकाच राहील. खरोखरच यापूर्वी स्कोर सांगतायत का अशी कामगिरी झालेली आहे राजेंद्र यांच्या मार्फत. नक्कीच वसंत पाटील गुंदवली यांनी हा रेकॉर्ड केलेला आहे आणि त्यांच्या रेकॉर्डाची बरोबरी आपण उल्हास हे करताना पाहतोय. हो, आणि त्यांची कामगिरी खूप चांगली होती की पहिल्याच चेंडू पासून 3 विकेट लगातार घेतले होते आणि त्यानंतर ते 3 चेंडूनच ती ओव्हर समाप्त केली होती. कारण तो 40 प्लसचा एक नियम आहे की 40 प्लसच्या वरचे जे खेळाडू असतील ते जर बाद झाले तर जिथे ओव्हर चालू असेल तिथून संपली जाते असं घोषित केलं जातं. आणि पुन्हा एकदा
खतरनाक चांगल्या पद्धतीने टोललेला चेंडू टॅप केलेला आहे. कव्हर पॉईंटच्या region चेंडू जातो. एकदा पूर्ण दुसरी धावी पूर्ण केली जाते तोपर्यंत चेंडू फेकला जातो. तिसऱ्या धावेचा मानस धरता येतं परंतु आपापल्या पॉपिंग क्रीज मध्ये दोन्ही फलंदाज रिव्हर्स येत आहेत या दोन धावेने. आता मात्र कुठेतरी अकाउंट ओपन होत आहे. सेव्हिंग महेंद्र करतोय ओपनिंग. संघाचं खातं खोलतोय बोनी एका दिवसानंतर आणि पुन्हा एकदा उजवी एसटी सोडून टाकतोय गोलंदाज. 51 धाव मिळते. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 3. खरोखरच चांगल्या पद्धतीचं काम पाहायला मिळतंय आपल्याला पंचांकडून. अतिशय कटाक्ष नजर पुढे सरसावून येऊन मारण्याचा प्रयत्न होत आहे. मनसुबा फेल ठरतोय. कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. डोळे बंद करून मारण्याचा प्रयत्न होत आहे. मित्र डोळे बंद करून तुम्ही स्वप्नेच पाहू शकता तर त्यांना रंगवायचं काम डोळे उघडे करूनच ठेवावं लागेल. पुन्हा एकदा आता मात्र खरोखर डोळे उघडे करून मारलेला फटका खणखणीत लॉंगॉनच्या दिशेने जातोय. जगदीश जोपर्यंत चेंडू पकडतोय तोपर्यंत फक्त एक धाव. अतिशय चांगल्या पद्धतीचं शतरक्षण पाहायला मिळतोय. हवेने सुद्धा आपला मनसुबा स्पष्ट केलेला आहे. तो सुद्धा आनंद व्यक्त करतोय. एवढी मस्त चांगली स्पर्धा चालू आहे मी का न दर्शन घेण्यासाठी आणि हवा खूप जोरदार वाहत आहे. आणि आता मात्र ऑफसाईडच्या दिशेने टोलण्याचा प्रयत्न होत आहे. चेंडू सीधा निघून जाते यष्टीरक्षाच्या हातामध्ये कारण बॅकफूट वर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क नाही. दरम्यान निर्धाव राहतोय चेंडू. पुढचा चेंडू आता मात्र फुलटॉस चेंडू घेतलेला आहे. कव्हरच्या दिशेने जातोय. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. एक धाव पूर्ण होतोय. मिसफील्ड होतंय. दुसरी धावी पूर्ण होते. तिसऱ्या धावचा प्रयत्न होतोय. दबाव तर टाकलेलाच आहे. काय होतंय काय बिघडतंय काय घडतंय. फेकी थोडीशी वाईट जाते. चौथ्या धावेसाठी धाव असा कॉल येतोय परंतु 3 धावा धावल्यानंतर काय परिस्थिती होते ती फलंदाजालाच माहिती. 3 धावेने धावसंख्या पुढे सरकते 7. चांगलं चाललेलं असलं रुटीन क्षेत्ररक्षक थोडीशी बिघडत असताना आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झाली 7. तर पुढचा चेंडू कशा प्रकारे हाताळतात ते पाहायचं आपल्याला. राजेंद्र पंचांच्या डाव्या स्टेकून टाकण्याचा प्रयत्न. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होत आहे. बॅटच्या आतील कडा घेऊन कुठल्या प्रकारे चूक करत नाही यष्टीरक्षक. फलंदाज बाद. खरोखरच फलंदाज बाद झाल्यानंतर एक परफेक्ट मॅन उंच पुरा भरगच्च शरीराचा असा संतोष जातोय. चालण्याची पद्धत सुद्धा एक थपकीची संतोषजनक कामगिरी होते का पायाच्या आतापर्यंत काहीतरी सर्व काही बिघडत असताना फलंदाजीच्या कोट्यामध्ये आपण पाहतोय तर संतोष काय करतो पाहायचं आहे. सदाबहार असं व्यक्तिमत्व श्याम यांचं. प्रथम फलंदाजी त्यानंतर क्षेत्ररक्षण आणि आता मात्र गोलंदाजी. एव्हरग्रीन हिरो जसा ठरला गोविंदा त्याच पद्धतीचं आपण पाहतोय. एव्हरग्रीन खेळाडू श्याम. फलंदाजीमध्ये 24 धावा कुठल्या. क्षेत्ररक्षणामध्ये उत्कृष्टरित्या 2 झेल पकडले. एक झेल कव्हरच्या दिशेने जो होता तो झेज करता करता पावलं थरथरत होती परंतु नजर मात्र हटवलेली आहे आणि फलंदाजाला अचूकरित्या टिपलं. आता गोलंदाजीच्या मार्फत काय होतंय पाहायचं आहे. 2 फॉर्मॅट मध्ये तर सरस ठरलेला आहे. श्याम आणि आता मात्र पुरे सरसावून मारण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू निघून जातोय यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धाव राहतोय चेंडू. पहिला चेंडू हाताळताना सफलता मिळते निर्धावची
श्याम यास धावफलक स्थिर राहते ते म्हणजे 7. 48 धावांचं आव्हान आहे आणि ते पूर्ण करत असताना कुठेतरी हतबल झाली फलंदाजी. आता मात्र बॅटची काढा घेऊन पॉइंटच्या दिशेने जातोय. चेंडू फसवेगिरी करतो. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय. तू पण मी पण अशा तऱ्हेने क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पकडतोय तोपर्यंत 3 धावा पूर्ण करतायत फलंदाज. 3 धावेने धावसंख्या वाढून होती ती 10. मित्र तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे आणि धावसंख्याचा पाठलाग करायचा 48. आता मात्र 38 धावांची गरज आहे. 10 चेंडू आणि 38 धावा. माझ्या स्कोरर प्रमोद पाटील सांगत आहे की 10 चेंडू आणि 38 धावा. प्रति चेंडूवरती मोठा हल्ला करावाच लागेल तर विजय श्री खेचून आणता येईल. कारण मला तरी असं वाटत नाही की श्याम अवांतर धावा अतिरिक्त धावा देतील, कारण अष्टपैलू खेळाडू आहेत. परत क्रिकेट आहे, काही होऊ शकतो. पुन्हा एकदा पंचांच्या उजव्या एसटी करून बोलताना श्याम तलपत्या उन्हामध्ये तलपते अशी कामगिरी करत असताना श्याम सरवली संघाला चारे खाण्यामध्ये नजर येत होतो म्हणजे श्याम. पंच इशारा देत आहेत आणि आता मात्र मटामटका खेळण्याचा प्रयत्न. खोदून टाकलेला चेंडू निर्धाव राहतोय. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता परंतु थोडासा वाईट यॉर्कर पडला. पद्धत आली त्याचा वापर आपल्याला पाहायला मिळाला नाही. परिणाम स्वरूपात निर्धाव राहतोय चेंडू. आणि आता मात्र बॅट वरती घेतलेला चेंडू लेग साइडच्या दिशेने जातोय. चेंडू फसवेगिरी करतोय. फिरकी घेतो क्षेत्ररक्षणाची आणि दरम्यान आरपार सीमापार पंचांचा इशारा. बॅट मधून निघाला त्यावेळेस त्याचा वेग एवढा होता की क्षेत्ररक्षक पकडताना हडबडला, चाचपडला. परिणाम स्वरूप आरपार सीमापार चौकार गेला. धावसंख्या वाढून झाली ती म्हणजे 14. 48 धावांचा पाठलाग करायचा आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. धावसंख्या 14. पुन्हा एकदा श्याम बोलतोय. आता मात्र स्लोअर डिलिव्हरी. ऑफ साइडला ठेवलेला चेंडू मनसुबा ओळखला होता फलंदाजाचा. लेग साइडचा बादशाह मानला जातोय फलंदाज संतोष. परिणाम स्वरूप ऑफ साइडला ठेवला चेंडू. हुशारी केली, डोक्याचा वापर केला. दरम्यान निर्धाव राहतोय चेंडू. धावसंख्या स्थिर राहते ती म्हणजे 14. पुन्हा एकदा बॅट वरती घेतलेला चेंडू ऑन साइडला चेंडू जाता एकदा पूर्ण होतंय. पंचांना हिट झाला असता. आता मात्र पंचांनी सुद्धा 4 वर लक्ष ठेवावं लागतं. एकच धाव होते पूर्ण. एका धावेने धाव फलक सरकते 15. पहिलं षटक हाताळलं. उल्हास यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची कामगिरी केली. या सीझनची दुसरी मिडन हॅट्रिक आपल्या नावावरती केली. त्यानंतर राजेंद्र यांनी चांगल्या पद्धतीचं काम केलं. 1 विकेट घेऊन 7 धावा दिल्या. त्यानंतर श्याम यांनी फक्त 8 धावा दिल्या. आता शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या हवी आहे ती म्हणजे 33. दिलीप येतो. यानंतर तुफान पिंपलासने तयारी राहायचं आहे. या सामन्यातील विजय संघ आपल्याशी 2-2 हात घेणार आहे, लढत घेणार आहे. संध्याच्या सत्रामध्ये प्रवेश करताना आपला सामना सुरू होणार आहे. त्या दरम्यान स्वयं पथक जो आहे तो कंटिन्यू आपलं काम बजावत आहेत. स्वयंसेवक जरी नसतील तरी स्वयं पथक जो आहे तो बॉम्ब शोधण्यासाठी. आणि आता मात्र बॅटवरती घेतला चेंडू लोंगांच्या साईडला येतो. 1 धाव पूर्ण होते. चेंडूला कलेक्ट करताना थोडस 1 2 का 3 होते. दरम्यान 2 धावा पूर्ण होत आहेत. या दरम्यान आम्हाला फ्रूट पुरवलं जातंय कमिटीच्या मार्फत.
थंड थंड. खणखणीत फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावताना थोडीशी चुकी होते. दरम्यान एक धाव पूर्ण होते. खूप खूप लांबून धावून येऊन झेल पकडण्याचा प्रयत्न होता, परंतु प्रयत्न थोडासा फसतोय. जीवनदान मिळतोय. एकेरी दुहेरी धावसंख्येने विजय काय मिळू शकत नाही. प्रत्येक फटक्यावरती सर्वात मोठा शेवटचा फटकाच मारावा लागेल, अर्थात षटकार. 4 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. कुठेतरी विजयाचं जे अंतर आहे ते कमी करण्याचा प्रयत्न असेल फलंदाजाचा, कारण पराजय हा निश्चितच आहे, परंतु क्रिकेट आहे काही होऊ शकतोय. भिवंडीच्या क्रिकेट इतिहासामध्ये एका ओव्हरमध्ये 49 धावा सुद्धा होताना बघितलं. आता मात्र बॅटवरती घेतला चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. एकच धाव घेतील. औपचारिकता खाली उडलेली आहे, फॉर्मॅलिटी पूर्ण करायची आहे. अशा पद्धतीचं षटक मार्गस्थ आहे. आखरी शेवटचं षटक दिलीप यांच्या मार्फत. पुन्हा एकदा आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. त्रिफळाची तर होत आहे फलंदाज बाद होऊन तंबूत परत. नक्कीच चैत्र महिना आहे ना, माझ्या एकविरा आईची जत्रा सुरू आहे ना. अतिशय चांगल्या पद्धतीचे धून वाजून त्या मातेचं, त्या डोंगराचं स्मरण करून देत आहेत. मनोमन प्रत्येक खेळाडू इथं त्या मातेचं मंदिराचं अंतर्दृष्ट्याने पाहण्याचा प्रयत्न करतोय. आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होतो सुधाकर यांचा. हा चेंडू फसवेगिरी करतोय, उंची घेतोय. दरम्यान निर्धाव एक धाव घेतोय त्या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते 20. शेवटचा चेंडू या मॅच मधील, आणि हा सुद्धा फलंदाज बाद होते. खरोखरच 5 फलंदाज बाद झाले आतापर्यंत.
मॅन ऑफ द मॅच जरी श्याम यांना भेटले असेल तरी पण त्यांचं मत असं आहे की सर्वात चांगली कामगिरी ही गोलंदाजी याची आहे, कारण मिडन हॅट्रिक टाकून 3 फलंदाज बाद केले होते. खरोखरच हे मोठं मन करावंच लागतं आणि स्पोर्टमॅन स्पिरिट कशाला म्हणतात हे श्याम यांनी दाखवून दिलं. खरोखरच आपण खेळामध्ये जर पाहिलं त्याचं अष्टपैलुत्व, परंतु खेळाच्या बाहेर सुद्धा त्याचं किती मोठं मन आहे हे आपल्याला पाहायला मिळालं. तुफान पिपलाच वर्षाचा जयमान गोवे या संघादरम्यान नाणेफेक होणार आहे, तरी दोन्ही संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी यायचं आहे. आता होणारा सामना जो आहे तुफान पिंपलाच वर्सेस जयमान गोवे, हे दोन्ही संघ एकमेकाशी लढत घेत आहेत. तर सन्मान्य मान्यवर लाभलेले आहेत आपल्याला सन्मान्य श्री संजय पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल करायचा आहे. नाणेफेक होत आहे, उसळलेली आहे, कोणाच्या बाजूला लागतं बघायचं आहे.